इंडियन मेडिकल एसोसिएशन कराड़ ब्रांच ने कलकत्ता में हुए निर्दयी घटना के निषेध में और हर महिला जो काम पे जाती है उनके सुरक्षा के लिए राष्ट्रीय वैद्यकीय संगठन IMA कराड़ ने दत्त चौक कराड़ से लेके प्रीति संगम घाट तक मूक मोर्चा निकाला। इसमें बहुत सारी संगठनों ने सहभाग लिया। लायन क्लब कराड़ नक्षत्र, लायन क्लब कराड़ सिटी, लायन क्लब कराड़, कराड़ किराना भुसार व्यापारी एसोसिएशन, गब्बर ग्रुप कराड़, उद्योगिनी फाउंडेशन, इनर व्हील कराड़, इंडियन डेंटल एसोसिएशन संगठन उपस्थित थे। आइए देखते हैं कराड़ महाराष्ट्र ब्यूरो चीफ विद्या मोरे की विशेष रिपोर्ट। हेलो, आताच्या काळाची सगळ्यात मोठी गरज काय आहे की मुलांना शिकवलं पाहिजे की तुझी नजर कुठे असली पाहिजे। कारण की ज्या डॉक्टरांनी आपल्याला विश्व दाखवतात ते देवाचे एक रूप आहे, त्यांच्यावरती आज जी झालेली घटना आहे ही अत्यंत दुर्दैव आहे, माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे। आज त्याच ठिकाणी जर माझी बहीण असती तर त्या लेवलला विचार करायचा की आपल्या घरात घडते। निषेध तर आपण करतोच मुक मोर्चा वगैरे, फक्त एकच इच्छा आहे की जस्टिस लवकर मिळावा आणि परत कुठल्या हॉस्पिटलमध्ये किंवा जिथे ॲटलिस्ट आपण काम करतो तिथे असं कृत्य पुन्हा होऊ नये, एवढंच फक्त देवाचरणी अपेक्षा आहे। व तसेच सरकारकडनं अपेक्षा करते की सर्व महिला वर्गाला काहीतरी ह्या देशामध्ये सुरक्षिततेसाठी काही नियम किंवा काहीतरी त्याचा विचार करा की जेणेकरून हा परत कृत्य होऊ नये। धन्यवाद। कोर्टात जाऊन ती लवकर निकाल लागले तरीही पुढच्या घटना थांबतील। आज तुम्ही सर्वांचे जीव वाचवता, डॉक्टर आहे म्हणून तर आपण निवांत म्हणजे कुठले आजार असले रात्री दिवसा येऊन आपले जीवाची ते काळजी घेतात। तुमचे एवढे आई बहिणी असतील, घरातले कुटुंबातले कोणी असले ते आपल्याला जीवदान देतात आणि अशा जर घटना महिलांच्या बाबत घडत असतील तर त्याचा सर्वांनी आपण या ठिकाणी जाहीर निषेध करून आम्ही सर्वजण तुमच्या या मूक मोर्चाला आमचा पाठिंबा आहे। नमस्कार, मी नगरसेविका कराड शहरातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही सर्वजण वाहत आहे आणि असे कृत्य केलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे। सरकारला हे निवेदन आपण पण देऊ, मोठी जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे। दैवन्य समाजातर्फे व कराड संगम, इनर व्हील क्लब कराड संगम तर्फे व राधा श्रीकृष्ण कल्याण मंडळ, राधा महिला मंडळ तर्फे कराड शहरातर्फे आम्ही श्रद्धांजली वाहतो। कराड किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, लायन्स क्लब ऑफ कराड, लायन्स क्लब ऑफ कराड सिटी, लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र या सर्वांच्या वतीनं आपण सर्वांनी त्या गोष्टीचा वापर केला, ती श्रद्धांजली वाहतो। आणि नारी आबला नाही सबला आहे हे लक्षात ठेवा। संपूर्ण आपल्या सगळ्या देवता जर बघितल्यात तर सगळ्यांचे आता शस्त्र आहेत, हे लक्षात घ्या। शस्त्र आता त्याची वेळ आलेली आहे, न्याय मागायला मिळवायचा आहे आपल्याला, हे लक्षात घ्या। मी डॉक्टर वैभव चव्हाण, जॉइंट सेक्रेटरी इंडियन मेडिकल। आज जे काही 8 दिवसापूर्वी कलकत्त्यामध्ये घडलं ती दुःखद गोष्ट खूपच वाईट होती आणि ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांना प्रोटेक्शन देणं हे खूप गरजेचं आहे। यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशननी असे प्रोटेस्ट रॅली काढल्या आणि त्याला जे
आपले बाकीचे नॉन मेडिको बंधू भगिनी आहेत त्यांचा चांगला सपोर्ट मिळाला, त्याबद्दल महाराष्ट्र स्टेट IMA आपल्या सर्वांचे आभारी आहे. मी त्या आमची जी कलिग होती तिला श्रद्धांजली वाहून माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. मी डॉक्टर अनघा राजगुरू, सेक्रेटरी IMA कराड. खरं तर स्त्री म्हणून बोलताना सगळ्यात पहिल्या तिला ज्या काय त्यावेळेला वेदना झाल्या असतील त्याची म्हणजे आता बोलताना सुद्धा मला भरून येते की तिला काय तिने सहन केलं असेल. फक्त स्त्रियांचा त्याला अंदाज आपणही बांधू शकतो की तिने काय त्यावेळेला सहन केलं असेल. खरं तर हा इन्सिडेंट झाल्यानंतर ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्या मला रिपीटेडली म्हणतात की माझी मुलगी मेडिकलला आहे, ह्या कॉलेजला आहे, त्या कॉलेजला आहे, राज्याबाहेर आहे, गावाबाहेर आहे किंवा देशाबाहेर आहे, अनघा आम्हाला झोप लागत नाहीये ऐकल्यापासून. आई बोलून दाखवते, वडील बोलून दाखवत नाहीत, एवढाच फरक असतो प्रत्येकाला. आणि हे मेडिकल प्रोफेशनचं झालं, पण कुठल्याही क्षेत्रात असलेली स्त्री सुरक्षित नाही याच्यावरून हे कळतंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की बरेच वेळा असं होतं आपण हे सगळे असे मोर्चे वगैरे सगळं केल्यानंतर भराभरा कुणाची तरी धरणूक होते, पकडणूक होते आणि मग सगळं हे डायव्हर्ट केलं जातं, शांत होतं आणि मग त्या लोकांना सोडून दिलं जातं आणि त्यांना शिक्षा परत कधीच होत नाही. मग आपणही सगळं विसरतो आणि हा आपल्या शॉर्ट मेमरीचा लोक डिसएडव्हान्टेज घेत आहेत, सरकार डिसएडव्हान्टेज घेते. ते यावेळेस होऊ नाही यासाठी मला वाटतं आपण सगळे जे संघटित झालोय ते असेच राहूयात आणि त्याच्या अगदी तळापर्यंत एंडपर्यंत पोहोचूयात आणि जस्टिस देऊयात. या एकाच बहिणीला नाही तर असं पुढे कधी येऊ नये. म्हणजे काय काळ सोकावतो, बाकी काही नाही. याच्यातनं काय होतं, काळ सोकावतो आणि मग करणाऱ्याला वाटतं की ह्याच्यातनं काहीच होत नाहीये ना, आपण थोड्या दिवसांनी सुटणारच आहोत, मग काही हरकत नाही. हे परत नाही व्हायला पाहिजे. आपण तर खंबीर आहोत, होणार आहोत, आपली पुढची जनरेशन सगळी स्त्रियांची करूयात, पण तेवढं सफिशियंट नाहीये. कारण किती झालं तरी फिजिकली पुरुष हा पॉवरफुल आहे, हे सत्य आहे. त्यामुळे हे आपल्याला ऍक्सेप्ट केलंच पाहिजे. पण जसं आता सगळ्यांनी सांगितलं की पुरुषांना पण त्या संस्कारांची गरज आहे आणि स्त्रियांनी पण फिजिकली स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. आणि आत्ताच्या घडीला काय गरज आहे तर हे शेवटपर्यंत असंच तारून नेणं आणि शेवटपर्यंत नेऊन तिथे त्या मुलीला आणि आपल्या सर्वांना त्याचा प्रॉपर जस्टिस मिळवून घेणं. धन्यवाद. राहणार नाही राष्ट्रीय